नमस्कार. कथा या चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्य उपासना यांची प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने ऐकायला अतिशय मधुर आणि आहेतच, शिवाय ती रामनामाची गोडी लावणारी पण आहेत. आज आपण प्रवचन क्रमांक 191 ते प्रवचन क्रमांक 200 असे ऐकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रवचन क्रमांक 191. श्रीराम जय जय राम. नाम घेण्याचा निश्चय करावा. जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे स्वतंत्र नसते, भगवंताच्या अधीन असते. म्हणून जगात जी गोष्ट घडते ती भगवंताच्याच इच्छेने घडते हे आपण ओळखावे. आपला देह दृश्यच आहे आणि त्याला चालविणारा भगवंत देहात आहे. त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावेच लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख नाही राहत. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे. आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उगीच उचित असणारा प्रयत्न केल्या वाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरुरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये आणि अनिती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करेल हे मी सर्वांना वचन देतो. बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो. खरोखर हे सर्व हिंग जिऱ्याचेच गिराईक आहेत. देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही. जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा. अगदी विषयातल्या माणसांना सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. त्याच्याजवळ जाऊन नुसते मी शरण आलो आहे असे म्हटले तरी पुरे होते. हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही, पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत. अलीकडे ते जास्त संकुचित झाले आहेत. पूर्वी खेडेगावांमध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची, पण आता काळ पालटला आहे. तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा. तात्पर्य: भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे. श्रीराम जय जय राम. प्रवचन क्रमांक 192. श्रीराम जय जय राम. सद्गुरू जावे शरण संशयाविरहित वृत्तीने घ्यावे नाम. राम ठेवील जी स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती. रामा आड जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती. या नाव विवेकाची प्राप्ती वृत्ती न हो द्यावी विषयी फार. चित्ती चिंतावा रघुवीर. जेव्हा वृत्ती होते विषयाकार तेथे न राहे सारासार विचार. वृत्ती राही अभिमानाला धरून तेथे न राही कधी अनुसंधान. जे पहावे ते रामच होई जे. ऐसी ठेवावी वृत्ती रघुनंदन आणावा चित्ती. काळोख अत्यंत मातला घालावयास उपाय न दुजा सुचला. होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतः आपण. तैसे राम करता हा भाव ठेवता चित्ती उपाधी रहित बनते वृत्ती. वृत्ती असावी शुद्ध संत सज्जनांना प्रमाण. त्याने संतुष्ट होईल नारायण जग स्वार्थमूलक खरे. हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे. वृत्ती अलग करावी सर्वांहून आलेली उर्मी करावी सहन. सर्व करता जाणून रघुनंदन निसंशय करावी वृत्ती आपण. सद्गुरू जावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम. जे सुखाचे आहे धाम. शुद्ध ज्यांचे अंतःकरण शुद्ध ज्यांचे आचरण. परमात्म्याबद्दल शुद्ध ज्यांची वृत्ती त्याच्याहून दूर न आहे रघुपती. सर्व काही करावे आपण पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण.
नामात ठेवावे प्रेम, तेथे प्रगटेल पुरुषोत्तम. देहाचे चलन ज्याच्या सत्तेने, त्या रघुपतींचे स्मरण असावे. आनंदाने वासना नामपायी जडली, धन्य धन्य सज्जनी मानिली. पाणी माती एक झाले, वेगळे नाही करता आले. निवळी घालावी पाण्यात, पाणी स्वच्छ होते जाण. तैसा विषयात राहून जगती, नामाची ठेवावी संगती. विषयांचे विष शोषून घेई, ऐसी आहे नामाची प्रचिती. शक्य तितके राहावे नामात, याहून दुसरे न आणावे मनात. परा पश्चंती वैखरी वाणी, याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी. नामापुरती उरेल वृत्ती, तेथे सावध असावे तुम्ही. जो नामात राहील दंग, त्याने लुटला रामरंग. रामनामा बोलावे वाचा, काळ न येऊ द्यावा काळजीचा. नामाविण राम, जैसे पाकळ्यांविण फूल जाण. नाम ज्याने घेतले सर्व काळ, जिंकला त्याने एक अंतकाळ. भगवंत ठेवील त्यात हित मानावे, अखंड नामस्मरण घ्यावे. नामात स्वतःचाच विसर, हेच देईल रघुवीर. भगवंताची प्राप्ती, संतांची संगती, नामाचे प्रेम, हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण. सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम राहील करील पूर्ण. तात्पर्य: त्राता राम जाणून चित्ती, निर्भय करावी आपली वृत्ती. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 193. श्रीराम जय राम जय जय राम. सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह. सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते. सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्ययंत्र सुरळीत चालवण्याकरिता एकेका खात्याकडे एक एक कामगिरी सोपवलेली असते. कायद्याला धरून जोपर्यंत जे खाते आपले काम करीत असते, तोपर्यंत सरकार त्यात ढवळाढवळ करीत नाही. फक्त क्वचित प्रसंगी आणि विशेष कारणांमुळेच हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करते आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते. तोच नियम इथेही लागू आहे. प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे एक खाते आहे. त्याचा संबंध देहापुरताच असतो. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात. सत्पुरुष होता होईल तो त्यात ढवळाढवळ करीत नाही. फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरिताच जर जरूर असेल तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करील. पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते. आपण मात्र त्याने सांगितलेल्या समाधानात राहून त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागणे जरूर असते. हा अडथळा अनेक प्रकारचा असतो. एक म्हणजे त्याने सांगितलेल्या साधनांबद्दल शंका घेणे. दुसरे म्हणजे दुसऱ्याला अमुक एका दिवसात साधले, मला अजून का साधत नाही असा विचार मनात येणे. आणि तिसरे, सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे. थोडक्यात म्हणजे एकदा संतांच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडत आहेत अशी भावना ठेवून आपले कर्तव्य करीत राहणे आणि त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहणे, हाच खरा मार्ग आहे. संतांच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही. त्यांचा देह आमचे काम करीतच नाही. तो परमात्मा स्वरूप आहे. ही जी आपली भावना ती आपले काम करते. संत अत्यंत दयाळू असतात. सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो म्हणून सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसले तरी अंतर्यामी तो भगवंतापाशीच असतो. म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे. सत्पुरुषाला त्याच्या लक्षणांवरून ओळखता येणार नाही. पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणे असतात त्यांच्या पलीकडे संत असतो. त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम आवश्यक आहे. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे. ते ज्याला लागेल तो भाग्याचा खरा. तात्पर्य: भगवंताच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 194. श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावे. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले म्हणजे तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसे होऊन बसले आहे.
जसे भांडे कुठे ठेवावे, पळीतामण कुठे ठेवावे वगैरे जे शास्त्रात लिहिलेले असते ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो. कारण त्यामुळे त्याला वृत्ती करणे सोपे जाते आणि कृती करणेही सोपे जाते. तसे आपण देवाचे करतो. परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातील एक प्रथा आहे म्हणून, आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलांची पत्रे येत असत. तो पत्र वाची आणि देव्हाऱ्यातून ठेवून देई. दुसरे पत्र आले की ते वाची आणि मागले पत्र काढून टाकी. एकदा वडिलांनी 25 रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत येऊन ठेवले. नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, तुझ्या वडिलांचे पत्र मिळाले का? त्यावर तो म्हणाला, हो. अरे मग पैसे का नाही पाठवलेस वडिलांना? त्या गृहस्थाने विचारले. त्यावर तो म्हणाला, एवढेच राहिले बघा. तसे आपले होते. आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, परंतु सद्गुरूंनी सांगितलेले तेवढे करीत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहमपणा वाढवायलाच मदत करतात. म्हणून सद्गुरूंनी सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावे. त्याकरिता व्यवहार सोडण्याची जरूर नाही. आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारात गुंतू नये. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असते. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तेथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्यांचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणे. त्याप्रमाणे आपले सर्व जीवन एकदा सद्गुरूंच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणे हेच आपले कर्तव्य ठरते. ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच हाती येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचे नाम देऊन भागवतात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो. भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळते आणि जन्माला आल्याचे सार्थक होते. तात्पर्य: गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 195. श्रीराम जय राम जय जय राम. देव आणि नाम भिन्न नाहीत. आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले तरी आपण त्याप्रमाणे वागतो का? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्या अनुभवाला येते, परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का? हाच तर आपल्यातला दोष आहे. थोर पुरुषांचे मात्र तसे नसते. त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखवले आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले. खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. जगातले सुख हे खरे सुख नव्हे, दुःखाने सुखाचा घेतलेला केवळ वेश आहे असे तो. असे जेव्हा त्यांच्या अनुभवास आले तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरवली आणि खऱ्या सुखाच्या शोधाला ते लागले. परमेश्वर प्राप्तीतच खरे सुख आहे असे त्यांना आढळून आले. त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम घेणे. हेच वेदकाळापासून ते आत्तापर्यंत सर्व साधू संतांनी अनुभव घेऊन सांगितलेले आहे. सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो, असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे. पण तसे नाम घेतो का आपण? नामाकरिता नाम आपण घेतो का? का नामात काही इच्छा, वासना ठेवून घेतो? कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. नाम एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच. मुले पतंग उडवतात. एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो. तरी तो पतंग उडवणारा म्हणतो, माझ्या हातात आहे पतंग, कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला. आपल्या नामस्मरणाला एका गोष्टीची अत्यंत जरूर आहे. आपल्या जीवनात परमेश्वरा वाचून नळते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वर आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही. अशी वृत्ती पाणल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. आपली स्थिती तर त्याच्या अगदी उलट असते. परमेश्वरा वाचून आपले कुठेच अडत नाही. अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो. मग परमेश्वर तरी कसा भेटेल?
परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून घेतले तरच जीवनाचे सार्थक झाल्या वाचून राहणार नाही. नामाने भगवंतांची प्राप्ती होणारच ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणता येईल. तात्पर्य: भगवंत, भक्त व नाम ही तिन्ही एकरूपच आहेत. जेथे नाम आहे तेथे भक्त आहे व तेथेच भगवंत आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 196. श्रीराम जय राम जय जय राम. गुरु सांगेल तेच साधन. परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही कर्म असेल, मर्म असेल, तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे. गुरु कोणाला करावे? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद कुठेही एकच असते. गुरुला कुठे आडनाव असते का? गोंदवलेकर गोंदवल्यास राहत असतील तर दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहत असेल म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्व काळी अबाधित असेच असते. तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा. त्याच्या देहाकडे पाहू नका. तो जुळापांगळा आहे की काय हे पाहू नका. तर तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झाले त्याला असते. गुरु आज्ञा हाच परमार्थ, तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनाने काहीही ठरवू नका, तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा. गुरु सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतः करता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे. एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले. दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे. तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीने करता येतो. पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कुणीच करीत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे हे पक्के लक्षात ठेवावे. साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी. तात्पर्य: हृदयी ठेवा राम, मुखी सदा त्याचे नाम. हातात असावे प्रपंचाचे काम, हेच करे परमार्थाचे मर्म. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 197. श्रीराम जय राम जय जय राम. तळमळ लागल्यावर गुरुभेट ही निश्चित. काय करावे हे मनुष्याला कळते, पण त्याचे मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्ठासारखी चित्तवृत्ती होते. आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला 3 गोष्टी आवश्यक आहेत. 1. सद्विचार, दुसरी नामस्मरण आणि तिसरी सत्संगती. संत ओळखणे फार कठीण आहे. आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हाच तो कळायचा. त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे. भगवंताचा विचार तोच सुविचार होय. भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनांचे ग्रंथ वाचावेत, पण यापेक्षा आपल्याजवळ नेहमी राहणारे असे त्याचे नाम घ्यावे. तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता संतच, अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील. अहो, खडीसाखर ठेवली की मुंग्यांना आमंत्रण करायला नको. तुम्ही म्हणाल, आम्हाला ते करता येत नाही. पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही? त्याला एक विद्या आली नाही तर दुसरी कोणती येईल हे शिकवतोच की नाही? आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागते की नाही? तशी तळमळ परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला का लागली आहे? कधी लागली आहे का?
अशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहत असतो. आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंत काळजी करेल, पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका. तुम्ही दुश्चित्त झालात म्हणजे तो दुश्चित्त होतो. म्हणून तुम्ही केव्हाही दुश्चित्त होऊ नका. देहाचे भोग येतील जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहा. तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका. गुरुभेट झाली म्हणजे तुम्हीपणाने उरतच नाही, मात्र गुरुला अनन्य शरण जा. एक शिष्य मला भेटला तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. मी त्याला विचारले, तुला एवढा आनंद कसला झाला आहे? त्यावर तो म्हणाला, मला आता आनंदाशिवाय काहीच उरले नाही, कारण मला आज गुरु भेटले. जो असा झाला त्यालाच खरी गुरुची भेट झाली. तुम्ही गुरुला अनन्य शरण जा म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरुरी नाही. तात्पर्य: भगवंताची तळमळ ही साधकपणाचा प्राण आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 198. श्रीराम जय राम जय जय राम. गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही. परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखवला त्यानेच जावे. मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसाला सोडित नाही ही गोष्ट निराळी. ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हणले त्याच दिवशी सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झालात. गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही. पण तुम्हाला असे वाटते का, विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय, दोन्ही त्याज्यच. त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय, दोन्ही त्याज्यच. मी कोण हे आधी जाणले पाहिजे. परमात्मा कोण ते मग आपोआप कळते. दोघांचेही स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघेही एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे. म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते. त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मा रूप व्हायला? याला साधू होऊन साधूच ओळखणे किंवा शिवो भूत्वा शिवम जयेत असे म्हणतात. आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत. ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने अद्भुत होतात. नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते. म्हणून परमात्मा रूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालवून आपण आपले अंतःकरण पोशाख संस्कारांनी युक्त केले पाहिजेत. जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणेच शक्य नाही. देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल, पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे. त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे. याहून दुसरे काय मिळवायचे? मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडले म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन. तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय. मी अत्यंत समाधानी आहे असे तुम्ही समाधानी राहा. जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. याहून दुसरे काय मिळवायचे? तात्पर्य: आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे, न होईल त्याचा राम कैवारी आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 199. श्रीराम जय राम जय जय राम. गुरूंनी सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे. एकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली. तेव्हा मुलाला ही माझी आई आणि या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशा करता आलो हेच विसरलो आहोत. खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्माला आलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो, विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो.
पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार? आणि जे सुख मिळते तेही अंती खोटेच ठरते. म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे, तेव्हाच भक्ती करता येते. जिथे विषय विरक्ती झाली तेथेच भक्तीला सुरुवात होते. गुरु तरी काय करतो? तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतो. म्हणून तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते. गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते. म्हणजे गुरुला गौण पण दिल्यासारखे झाले. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन असे वाटू लागते. गुरु तरी नाम हे सत्य आहे असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या कशाही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि हेच तथ्य साध्य होय, हे अक्षरशः खरे आहे. गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरुआज्ञा प्रमाण मानली असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो, तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात मुळीच शंका नाही. तात्पर्य: सद्गुरू आज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाण. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 200. श्रीराम जय राम जय जय राम. साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही. देहबुद्धी आहे तोवर, म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच. काळजी मनातून असते. जोवर संशय फिटत नाही, परमेश्वराचा आधार वाटत नाही, तोवर काळजीही मनाला सोडित नाही. कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे. पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल. भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल, पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही. मनुष्य जन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे. भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे. एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो. संत आपल्यावर येणारे संकटे नाहीशी करीत नाहीत, तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात. संकटांपेक्षा संकटांची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते. आपल्याला जे कळले ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या, हा संतांचा एकच हेतू असतो. संत विषयावर मालकी गाजवतात. जगाला जिंकणे एक वेळ सोपे, पण स्वतःला जिंकणे फार कठीण आहे. संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात. संत साक्षीत्वाने जगात राहतात आणि साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही. संतांच्या संगतीत राहून, त्यांच्या आज्ञेत राहून आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत. वास्तविक संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो त्याचे संशय आपोआप दूर होतात. जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे. समाधान हे आपल्यालाच घ्यावयाचे असते. म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे त्याने फार धडपड करू नये. जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात रामनामात राहावे. कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत, ती तेथेच ठेवावेत. घरातले वातावरण शुद्ध आणि निसंशयाचे असावे. भोळेपण एक प्रकारे चांगले, ही भाग्याची गोष्ट आहे. जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळेपण असते, जसे कल्याण स्वामींच्या अंगी होते. झालेल्या गोष्टी विसरून जगण्यातच खरा आनंद आहे. पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते. त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, लहान मुलात मिसळावे, थट्टा विनोद करावा, काहीही करावे, पण आनंदात राहावे. ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचे सार्थक झाले. तात्पर्य: समाधान ही परमेश्वराची देणगी आहे.
ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय. श्रीराम जय जय राम. नमस्कार. कथा या चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्य उपासना यांची प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने ऐकायला अतिशय मधुर आणि आहेतच, शिवाय ती रामनामाची गोडी लावणारी पण आहेत. आज आपण प्रवचन क्रमांक 191 ते प्रवचन क्रमांक 200 असे ऐकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रवचन क्रमांक 191. श्रीराम जय जय राम. नाम घेण्याचा निश्चय करावा. जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे स्वतंत्र नसते, भगवंताच्या अधीन असते.